महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती। जुलैच्या सुरुवातीला धोधो बरसल्यानंतर पुन्हा शांतता होती। मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात तापमान पुन्हा वाढू लागलं होतं, पण आता नागरिकांना पुन्हा दिलासा मिळणार आहे। प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जुलैपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा कमबॅक होणार आहे। बुधवारी संपूर्ण राज्यातील हवामान कसं असेल तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता कमी होती। 20 जुलैपर्यंत मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात होईल असा अंदाज आहे। त्यानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये 15 जुलै रोजी वातावरण कोरडेच राहील किंवा हलक्या सरीची शक्यता आहे। पण कोकण विभागाच्या दिशेने ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पावसाचं पुनरागमन होणार आहे। हवामान विभागाने 15 जुलै रोजी पहाटे 4 वाजता जारी केलेल्या अलर्टनुसार आज मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे। बुधवारी या परिसरांमध्ये विजांच्या कडकडाट आणि सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे। उत्तर कोकणात आज हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज पावसाचा जोर कमीच राहील असा अंदाज आहे। जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। सातारा आणि कोल्हापुरात घाट परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्यातही दिवसभर हलक्या पावसाची शक्यता आहे। घाट परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम पाऊस होऊ शकतो। 17 जुलैनंतर पुण्यातील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे। उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात हवामान कसं असेल? नाशिक जिल्ह्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्येही वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस होईल। अहिल्यानगरमध्ये आज हलका पाऊस असेल तर जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये 15 ते 16 जुलै दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे। परभणी, बीड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलका पाऊस होईल। धाराशिव आणि हिंगोलीमध्ये हलका पाऊस होईल। नांदेड जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वातावरण प्रामुख्याने कोरडं राहील। काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। 16 जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये 15 जुलैसाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही। तुमच्या जिल्ह्यांमध्ये आज हवामान कसं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।